मेहरनगढ़ फोर्टचा आता आपण एक्सप्लोर करणार आहोत। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती। आय होप तुम्ही सगळे मस्त मजे असाल। जोधपूरमधली आपली पहिली सकाळ आहे आणि आज पहिला दिवस आहे एक्सप्लोर करण्यासाठी। माझ्या मागे बघत असाल तुम्ही मेहरनगढ़ फोर्ट तुम्हाला बघायला भेटतोय। या साईडला पॅलेस आहे, परत या साईडलाच कुठेतरी मँडोर गार्डन आहे जे आपण आज एक्सप्लोर करणार आहोत। वेलकम टू ब्ल्यू सिटी गाईज। असं म्हटलं जातं की मेहरनगढ़ फोर्ट वर नाही ना आपल्याला ब्ल्यू सिटीची जी वाइब आहे ना ती भेटते बघायला, कारण का तिथून असे ब्ल्यू घर वगैरे दिसतात। चलो गाईज, जोधपुर घूमते हैं। मित्रांनो, आता माझ्या मागे तुम्हाला बघायला भेटते ना तो आहे इथला उमेद भवन पॅलेसचा एंट्री गेट। ते तिकीट काढून आपल्याला आतमध्ये जायचे। तो मित्रांनो इथे आम्ही आता एंट्री करतो, तर तिथे सेल्फी स्टिक परत कॅमेराचे काही हँडल्स असे वगैरे जे पकडण्यासाठी असतात ते इथे अलाउड नाही आहे। त्यामुळे मी आता हातात धरून आपला जो DJI चा कॅमेरा आहे हातात पकडून आता तो इकडचं शूट करतोय। एंट्री केल्यावर आपल्याला असं बघायला भेटते इकडे हे बघा उमेद भवन पॅलेसचे 5 जणांचे तिकीट किती लागते पर पर्सन 100 रुपये आहे। या साईडला गाईड पण आहे। पॅलेस बद्दल माहिती पाहिजे असेल तर हे बघा, 14 जण असतील तर 250 होतील, 5 ते 15 मध्ये 300 रुपये, 16 ते 30 मध्ये 400, 31 ते 50 मध्ये 500। मित्रांनो, समोर आपल्याला बघायला भेटतोय तो आहे उमेद भवन पॅलेस। या पॅलेसचे नाव इथल्या राजाच्या नावाने दिले होते, ते म्हणजे उमेद सिंग। जे उमेद राजा होते त्यांच्या नावाने ह्या पॅलेसला नाव दिलं होतं। हा पॅलेस 1927 ते 1943 मध्ये बनवण्यात आला होता। 1920 मध्ये येथील शेतकऱ्यांवर भूकमारीची वेळ आली होती, म्हणून राजाने या पॅलेसचं बांधकाम करण्यासाठी येथील शेतकऱ्यांना कामगार म्हणून नेमलं होतं, जेणेकरून त्यांना रोजगार मिळेल। या पॅलेसचं डिझाईन हेनरी लँचेस्टर यांनी केलं होतं। ते एक वास्तुशिल्पकार सुद्धा होते। या साईडने आपण एंट्री केली ना की इथे आपल्याला तिकीट दाखवावं लागतं आणि तिकीट दाखवून आतमध्ये जातो। आतमध्ये जे म्युझियम आहे ते आपण एक्सप्लोर करतो आणि म्युझियममध्ये असणारे आतमध्ये जे रूम आहेत ना त्या रूममध्ये काय काय गोष्टी ठेवलेल्या आहेत राजा महाराजांच्या त्या तुम्ही बघितला असालच। हा जो पॅलेस आहे इकडचे रूम्स वगैरे या साईडचे रूम्स ते आपण एक्सप्लोर करू शकत नाही। एंट्री या साईडने केली की स्क्वेअर सारखं आपण एक्सप्लोर करून परत याच गेटने आपण बाहेर येतो आणि इकडे आपल्याला असं छानसं गार्डन पण बघायला भेटतंय। पण हा पॅलेसचा जर समोरून फ्रंटने व्ह्यू बघायचा असेल तर पब्लिक बाबा त्या साईडला पण गेलेले, आपण तिथून जाऊन या पॅलेसचा फ्रंट व्ह्यूने एक फोटो सुद्धा घेऊ शकतो, तो पण आपण घेणार आहोत। पण मी आता थांबलोय या चौघांसाठी। हे चौघ आहेत आतमध्ये जाऊन। हा बघा पॅलेसचा फ्रंटचा व्ह्यू। आणि मगाशी मी बोललो तुम्हाला विंटेज कार कलेक्शन आहे ते बघा इकडे आहे, रोल्स रॉयस जोधपूर नंबर 27। आता तुम्हाला क्लिअर दिसेल बघायला रोल्स रॉयस। बघू बघा मम्मी फोटो खींचते आओ। ये एमजी के है ना ये सब, बिफोर आई थिंक दे की मारो तो दूर बार कितनी करके फुल गैस करिए। आता जातोय आम्ही मँडोर गार्डनला। मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय मंडोर उद्यानाच्या इथे। बघा इकडे बोर्ड आहे आणि आजूबाजूचा परिसर आहे असा बघा। शॉप्स वगैरे आहेत, खाण्यासाठी बरेच शॉप्स आहेत। दुपारी भूक लागली तर इथे खाऊ शकतो। आधी मंडोर उद्यानाच्या आतमध्ये एंट्री करून घेऊया। तर 150 तिकीट आहे, 100 रुपये ॲडव्हेंचर पार्कचे आहेत आणि एंट्री फी 50 रुपये। सो बघूया आता काय आहे 150 रुपयामध्ये एवढं एक्सप्लोर करण्यासाठी। आता इथे मी ऐकलं ॲडव्हेंचरसाठी काहीतरी आहे वेगळं, ॲडव्हेंचरचे 100 रुपये घेतलेले आहेत। सो बघूया। फोटो वगैरे काढण्यासाठी इथे मस्त अशी शेड आहे। 30 रुपयामध्ये अजून आपण तिकीट काढलं ना तर ह्या ट्रेनमधून आपण एक्सप्लोर करू शकतो, जी इथे उभी आहे। पण ती पूर्ण भरली तरच निघते, त्यामुळे इथे थांबण्यात आम्हाला थोडंसं काय अर्थ वाटत नाही आहे। तर या ट्रेनचं तिकीट घेतलेलं आहे आम्ही। पुढे 2 जण बसलेत, अजून ही ट्रेन पूर्ण भरावी लागेल। ट्रेनचं तिकीट 30 रुपये जसं मी तुम्हाला सांगितलं। ॲडव्हेंचर करायचं असेल त्याची 100 रुपये तिकीट आणि 50 रुपये एंट्री फी आहे 5 जणांची, म्हणजे 10 रुपये तिकीट असं। फायनली आमची ट्रेन सुटलेली आहे।
त्या ट्रेनने आम्हाला तिथेच थांबवलं होतं. तिथून हे मंदिर खूप जवळ आहे, ज्यांना दर्शन वगैरे घ्यायचं तर घेऊ शकता. मंदिराचं नाव बघा, श्री काला गौरा भैरूजी का मंदिर. ओके, तर ते मँडल फोर्ट आहे वरती, बट इथले ते एक जाऊन आले तेच आम्हाला बोलले की एक्सप्लोर करण्यासारखं एवढं जास्त काय नाही. टेम्पल आहे आणि या साईडला एक फोर्ट आहे. तर आमच्याकडे फक्त 1 तास आहे. 1 तासाचा पूर्ण मँडल गार्डन एक्सप्लोर करून घ्यायचं आहे. सो आम्ही गार्डनमध्येच बघतो काय काय आपल्याला बघायला भेटतं आहे. ते गार्डन आहे तसं चांगलं आणि मेंटेन पण चांगलं करत आहेत लोक. आहे, मोठं गार्डन आहे फिरण्यासाठी. परत असं कोण नवीनच येत असेल त्यांच्यासाठी आणि इथले जे लोक आहेत त्यांच्यासाठी टाईम स्पेंड करण्यासाठी खूप चांगलं गार्डन आहे. ओके, हे बघा इकडे कचरा वगैरे पण घेऊन जात आहे. दिवसा काम चालू आहे. इथं पण एकदम रूल आहे. आणि गार्डन फेमस का आहे कारण का हे जे स्ट्रक्चर्स बनवलेत ना बघा टेम्पल वगैरेसाठी, त्यासाठी फेमस आहेत. त्या गार्डनचं अजून अट्रॅक्शन वाढतं आहे इथे येण्यासाठी. मात्र 2 मिनट में मंडोर की ताजी यादगार अपने साथ ले जाए। हाथों हाथ फोटो 2 मिनट का वक्त निकालो, हमेशा के लिए याददाश्त अपने साथ ले जाओ। हाथों हाथ फोटो। मंदिराच्या इथून थोडंसं आपण 200 मीटरवर पुढे आलो ना की इकडे ॲडव्हेंचर पार्क आहे. त्याचे आपण 100 रुपये तिकीट दिले. आता ते करू की नाही माहीत नाही, पण तिकीट घेतलेलं आहे. तर ते बघूया तरी एक्झॅक्ट काय ॲडव्हेंचर पार्क आहे ते. तर ह्या गार्डनमध्येच एक कॅफेसुद्धा आहेत. त्याचे चार्जेस पण इथे बघायला भेटतील. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही जाऊ शकता. तर आपल्या मुंबईच्या BMCच्या गार्डनमध्ये पण बघा हे व्यायामासाठी असतं. तिकडे कधी ट्राय नाही केलं पण इकडे करतोय. तिकडे फ्रीमध्ये असतं, इकडे पैसे भरून आहे. 100 रुपये घेतले ॲडव्हेंचर पार्कचे. हे आहे ह्यांचं ॲडव्हेंचर पार्क जिथे पैसे भरून लोक जातात. हे आता आम्हाला गेल्यावरती कळेल किती मस्त ॲडव्हेंचर आहे ह्यांचं. समथिंग लाईक 100 रुपीज. ॲडव्हेंचर पार्क चालू झालेला पीछे लिखा हुआ है। Yes, yes, you can do this. I can learn mini zip line मागे. अब मैं आ गया. हाँ आता बस. हाँ आता कैसे मागे शुरू? ऐसे पकड़. निकाल मत. अच्छा तो चले मैं जिप लाइन पर कंप्लीट कर रहा है. इथून आम्ही चाललो आहोत बाहेर थोडासा स्नॅक्स करून. कॉफी हवी होती पण आम्हाला खूप टाईम लागणार आहे आणि आम्हाला अर्जंटली तिकडे पोचायचं आहे. तर इथून आहे इथून आहे रस्ता.
तर आता मेंढर गार्डन एक्सप्लोर करून झालं आहे, जे तुम्ही बघितलं आता जस्ट. त्याची एंट्री फी काय आहे आणि तुम्ही किती वेळ एक्सप्लोर करू शकता, आणि त्याचं टायमिंग खरं 5पर्यंतच आहे. इथल्या मोस्ट ऑफ जे टुरिस्ट अट्रॅक्शन ज्या गोष्टी आहेत ना, जे ठिकाणं आहेत ते सगळी 5पर्यंत बंद होतात, जे फेमस आहे ते, ठीक आहे. आणि आता आपण चालू आहे मेहरनगड फोर्टसाठी. सो फायनली मित्रांनो आपण मेहरनगड फोर्टच्या इथे पोहोचलो आहे आणि माझ्या मागे तुम्हाला बघायचं असेल हा पूर्ण मोठा असा भव्य मेहरनगड फोर्ट जो आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत. जर तुम्ही फोर्टला एंट्री करणार असाल ना तर तिथे तुम्हाला सिक्युरिटीच्या इथे तुम्हाला अडवलं जाईल, कारण शूटिंग आय थिंक अलाउड नाही. बट जेव्हा मी इथे मेन जिथे बॅग चेक करतात तिथे ते काका बोले तुम्ही सेल्फी स्टिक म्हणजे कॅमेराची जी स्टिक आहे ना ती काढा आणि तुम्ही बघता कॅमेराने शूट करू शकता. स्टिक इथे अवेलेबल नाही आहे, कोणी यूज करू शकत नाही. एकदम लांब आहे ना तो बघायला भेटतोय. तो आपण मगाशी जो पॅलेस एक्सप्लोर केला तो पॅलेस आहे तिथे. इथे बघा फाउंटन वगैरे आहे आणि जी ब्ल्यू सिटी का म्हटलं जातं ना ते इथून तुम्हाला समजत असेल. ते ब्ल्यू कलरचे घराचे वरची शेड बघायला भेटत असेल किंवा भिंतीचे कलर्स बघायला भेटतील. या साईडला जरा जास्तच बघायला भेटतात. बघा जोधपूर सिटी मधलं जर काय कुठली गोष्ट हायलाइट होत असेल ना तर हा फोर्ट आहे. हा फोर्ट प्लस आणि तो पॅलेस उमेद पॅलेस आणि हा मेहरानगड फोर्टची एंट्री बघा अशी आहे मित्रांनो. फोर्टच्या आतमध्ये अशी काही दुकानं आहेत. काय फोर्ट आहे यार, ते बघ वरती लोक तिथपर्यंत गेलेत. काय जबरदस्त व्ह्यू आहे यार. इथलं मेहरनगड फोर्टमध्ये आपण जसं तिसराचा चौथा गेट क्रॉस करून आपण पुढे आलो ना की इथे आपल्याला एक कॅफे बघायला भेटतं जे खूप महागडं आहे. पण आम्ही जस्ट एक्सपिरियन्स करण्यासाठी इथे चहा आणि कॉफी पिणार आहोत. तर बघूया चहा आणि कॉफीची टेस्ट कशी आहे आणि त्याचे चार्जेस तुम्हाला इथे स्क्रीनवर बघायला भेटतील मित्रांनो. ते डिझाईन्स बघा आणि प्रत्येकाच्यावर ना एक वेगवेगळी डिझाईन आहे. कुठे डिझाईन तुम्हाला कॉमन दिसणार नाही. ती जी विंडो आहे त्याच्यावर छोटे छोटे जे कोरीव काम केलं ते सुद्धा बघा. आणि विंडोच्या वरती अशी ती अर्धी छत्रीसारखी जी शेड बनवली ती पण सुद्धा बघा. यू गाईज ही आहे राजा महाराजांची पालखी ज्याच्यामध्ये राजा महाराजा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. सो आपल्या तलवारीमध्ये हा डिफरन्स आहे की आपल्या तलवारी 2 साईडने असतात. दोन्ही साईडने आपण त्यांच्यावरती वार करू शकतो. पण मुघलांच्या तलवारी 1 साइडेड असतात. ओन्ली एका साईडनेच आपण त्यांच्यावरती वार करू शकतो. तलवार तलवार या मोडमधला शीश महाराज मित्रांनो. राजा महाराजांचा जो पोशाख असतो आणि त्यांच्या मुलांचा पण जो पोशाख असतो तो इथे आपल्याला बघायला भेटतोय. देख सकते आप शस्त्रांचं संग्रहालय आहे इथे बघू शकतो आणि ते शाळेच्या मुलांची ट्रिप पण आलेली आहे. या गडावरचं जे जेवण वगैरे बनवलं जातं ते बघा. त्याची कढाई आहे इकडे एवढी मोठी आणि सनसेट जबरदस्त व्ह्यू आहे. तर या गडावर जेवढ्या काही तोफ आहेत ना त्या बघा या साईडला आपल्याला बघायला भेटत आहेत. ओके आणि जर सनसेट बघायचं असेल तर इथून आपण जबरदस्त एक छान असं सनसेट बघू शकतो. पण आम्ही तिकडे एक्सप्लोअर करत होतो, काही शॉपिंगच्या ज्या गोष्टी आहेत त्या बघत होतो, त्यांची माहिती घेत होतो की किती प्राईजला आहे आणि कशापासून बनवलं आहे ते. त्याच्यामुळे आम्हाला टाईम गेला. सो इथला हा सनसेट आहे तो आपल्याकडून मिस झालेला आहे मित्रांनो. ही बघा याची तटबंदी आहे. त्या साईडनी सुरू झालेली तटबंदी. तिकडे एक मंदिरसुद्धा आहे आणि ब्ल्यू सिटी आहे ना ती आपल्याला इथून बघता येईल.
जबरदस्त व्ह्यू आहे. काय मयूर व्ह्यू कसा आहे? प्राइसलेस. तर आता इथून आम्ही निघतोय. मेहरनगढ़ फोर्ट आपला एक्सप्लोर करून झालेला आहे. जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी शूट केलेलं आहे. आणि आता इथून निघायची वेळ झालेली आहे मित्रांनो. आणि इकडच्या लाईट वगैरे पण चालू झालेल्या आहेत. इथे जे कॅफे होतं मग मी चहा पेलो होतो इथेच. 100 रुपये एक चहा. आम्हाला पैसा खूप वरती आला आहे. A few moments later. द स्पाइस रूट इथे आम्ही आता जेवण केलं होतं आणि स्क्रीनवर तुम्हाला मी फोटो दाखवेन की आम्ही राजस्थानी थाली मागवली होती आणि त्याच्यासोबत दाल भाटी चुरमा पण खाल्ला. आणि मोर वगैरेने पण ते मटन लाल मांस असं ते जी डिश होती ती पण ट्राय आम्ही केली. खूप छान होतं आणि जेवण वगैरे खरंच खूप छान आहे. तर इथे तुम्ही ट्राय करू शकता. याचं हे नाव टाकलं ना द स्पाइस रूट, तुम्हाला लोकेशन भेटून जाईल. मेहरनगढ़ फोर्ट आहे ना त्याच्या इथून खाली डायरेक्ट आलेलं तर हे हॉटेल भेटून जाईल. खूप फेमस आहे आणि खूप चांगली टेस्ट होती. सो तुम्हाला व्हेज नॉनव्हेज इकडे अवेलेबल भेटून जाईल. ओके.